मॅडम आपण इंटरव्ह्यू सुरू करूया. ओ येस येस. ओके सगळ्यांनी थांबा. बसून घ्या इंटरव्ह्यू. रेडी हा रेडी ऍक्शन. ऍक्शन मॅडम. हॅलो एव्हरीवन, मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या शो मध्ये ज्याचं नाव आहे मोना की बात. बोला बोला पटापटा बोला, आपल्याकडे वेळ कमी आहे. नाही मॅडम मॅडम त्यांची ओळख करून द्या. शट अप मॅनेज. ओके Thank you, ओके ma'am. फाईन फाईन. आपल्याकडे हे आलेले आहेत, हे बोलतील. बोला. माझी एवढीच नाहीये ओळख माझी माझी माझं नाव जर त्यांना कळलं तर मी व्यवस्थित ओके बोलू शकेन. फाईन फाईन. ओके ओके फाईन. सो एव्हरीवन, आपल्याकडे आलेले आहेत मिसेस वंदना. नाही नाही अरे मिसेस वंदना कसं असेल? नाहीये ना? नाही. सी मॅनेजर कम हिअर. नॉनसेन्स. मी तुम्हाला सांग, मला वीडियोमध्ये काढतात हे सगळे. मी यांना सांगते मिसेस वंदना नाहीये, माझं नाव मिसेस वंदना नाही. मिस्टर वंदना आहे. नाही नाही माझं नाव मिसेस मिस्टर असं वंदना नावच नाही माझं. माझं नाव माझं नाव नंदन नेने आहे. ओ हा नंदन. ओ ते तर लिहिलंय त्याच्यात नंदन नेने. येस. ओ माय गॉड, आय एम सो सॉरी. हरकत नाही मॅडम. मॅडम काय करताय मॅडम? तुमचं नाव डोक्यात बसवते. या मुद्दाम करतायत ना? नाही. नमस्कार, मी नंदन नेने. हरकत नाही. कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर आज मी तुम्हाला आणि हे सगळे हे म्हणजे आज आपल्याकडे आले ते आपल्याला साखर पाकाची रेसिपी सांगणार आहेत. नाही नाही साखर पाक नाही, असं नका करू. मी साखर पाकाची रेसिपी नाही सांगणार आहे. मी सकारात्मकतेविषयी बोलणार आहे. सो सॉरी. तुम्ही बसून सांगता Yes, का? Sorry. तर मित्रांनो, सकारात्मकता म्हणजे काय तर आशावादी मानसिकता. आशावादी मानसिकता म्हणजे काय तर एखादी गोष्ट होईल, होणार याचा तगादा लावून धरणं. म्हणजे हा मूलमंत्र तुम्ही सगळ्यांनी प्लीज लक्षात ठेवा की होईल, होऊ दे, होणार, झालं. होईल अशी आशा बाळगायची, होऊ दे असे प्रयत्न करायचे, होणार अशी खात्री बाळगायची आणि मग अपेक्षित कार्य झालंच समजा. लक्षात घ्या, ही आहे ती आशावादी मानसिकता. म्हणजे सांगतो. नाही, मला माहिती आहे बऱ्याच जणांना हे किचकट वाटू शकतं. एकदम सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. आता मला या कार्यक्रमाचे पैसे फार थोडे मिळालेले आहेत, पण माझी आशावादी मानसिकता मला काय म्हणते, कार्यक्रम पाहिल्यानंतर आयोजक मला या कार्यक्रमाचे जास्त पैसे देतील. याला आपण म्हणतो सकारात्मक दृष्टिकोन. म्हणजे हरकत नाही. मला माहिती आहे बऱ्याच जणांना हे समजायला थोडं कठीण आहे. मी एक प्रात्यक्षिक करून दाखवतो, जे खरं तर मी कार्यक्रमाच्या मध्यात दाखवणार होतो, पण मी आत्ताच तुम्हाला ते करून दाखवतो. पाणी आहे राजपूत? आहे पाणी आहे. हा, अरे वा. हा, हे ग्लास घेऊया, हे ग्लास. मित्रांनो, सगळ्यांचं लक्ष आहे. आता हा ग्लास हॅशटॅग ओल्ड एज. हे ग्लास मित्रांनो, हे ग्लास, हे अर्ध ग्लास जे पाणी भरलेलं आहे, हे ग्लास अरे 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 नाही, ते हरकत नाही मित्रांनो. मी वेगळं तुम्हाला एक उदाहरण देतो. मी शायरी सांगू का तुम्हाला एक? वा 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 वा. ऐका, मॅनेजर ऐका. हे ऐकलंच असेल तुम्ही की खुद ही को कर बुलंद इतना, खुद ही को काय झालं? ओके. खुद ही को कर बुलंद इतना. काय झालं मॅडम? काय झालं काय? तुम्हाला कळत नाही का तुम्ही काय बोलताय? काय मी शायरी बोलतोय, खुद ही को कर बुलंद. अहो नको ना. काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला कळत नाही, मोनाचा शो आहे हा. मोनाचा शो फॅमिली शो आहे. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया, सगळी फॅमिली माझा शो बघते. असले अश्लील शब्द मोनाच्या शो मध्ये चालणार नाही, आधीच सांगून ठेवतेय. अश्लील शब्द? मग बुलंद? बुलंदला मॅनेजरांना सांगा. सर मॅनेजरांना सांगा, यांना जायला सांगा, नाही तर मी निघ. नाही ते नका घेऊ. आपण वेगळ्या पद्धतीने समजवू. चालतंय का तुम्हाला? काय समजत असेल बुलंदला? जस्ट मला प्रश्न. हरकत नाही. ठीक आहे, मी वेगळं उदाहरण देतो. मला नाही दे, मला शायरी नाही सांगायची. ठीक आहे, प्लीज प्लीज. बरं झालं तुम्ही हे चेंज केलं. रवीना टंडन. रवीना टंडन नाव नाही माझं. मॅडम. रवीना टंडन नाव आहे का?
असं आहे का मी इथे नाहीये की नाही? नका माफ करा मित्रांनो, माफ करा, मला चिडायचं नाहीये, पण रवी नंदन नेने नाव आहे माझं. एक साधं उदाहरण देतो, एक सोपं उदाहरण देतो, शांतपणे ऐका. मुंगी माहितीये? कोणती? आ! की वाली. काय प्रकार आहेत मुंग्यांचे? नाही, त्यांना लाल मुंगी की काळी मुंगी असं विचारायचं. म्हणजे म्हणजे लाल मुंगी चावल्यावर असा आवाज येतो आणि काळी मुंगी चावल्यावर गुदगुल्या केल्यासारखं वाटतं. तुम्हाला कुठली मुंगी म्हणायची आहे? मॅनेजर याला डोंगळू चावलं वाटतं. डोंगळू नाही चावलाय मला. डोंगळू नसतो, मुंगळू असतो एक मुंग्यांमध्ये प्रकार. मुद्दा काय? मुद्दाच पूर्ण होऊ देत नाहीये बाई. काहीतरी सांगतोय सकारात्मकतेवर ना. मुंगीत किती सकारात्मकता असते ते पहा. बोला. मुंगी काय करते? एवढीशी ती मुंगी, तिची आशावादी मानसिकता बघा किती असते. ती एवढूशी मुंगी इतका मोठा, जेव्हा तिच्या आकारापेक्षा मोठा साखरेचा दाणा जेव्हा आणते, तेव्हा ती हा विचार करते का की बाबा मी थकले तर, माझ्याच्याने हा उचललाच गेला नाही तर नाही. ती असा विचार नाही करत. तीच तिची आशावादी मानसिकता आहे. तो दाणा उचलून ती वारुळात नेते. अशा अनेक मुंग्या अनेक साखरेचे कण दाणे आणतात आणि वारुळात ठेवतात साठवून. ओ माय गॉड, ते वाळूरात खूप सारी साखर असते. हो. मग त्या मुंगीला सांगा त्या साखरेला मुंग्या लागतील म्हणून. मुंग्यांनी आणलेल्या साखरेला मुंग्या कशा लागल्या?